शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, चुकीच्या दिवशी पेरणी केल्यामुळे तुमचं उत्पादन 20-30% कमी होऊ शकतं. पण जर तुम्ही चंद्राच्या तारखेनुसार पेरणी केली तर उत्पादन वाढू शकतं, खर्च कमी होऊ शकतो. आज आपण बघणार आहोत एक भन्नाट पद्धत, मून सायकल फार्मिंग म्हणजे चंद्रानुसार शेती. ही पद्धत म्हणजे पारंपरिक वैदिक ज्ञान आणि आधुनिक शेती विज्ञान यांचा संगम, आणि याचा योग्य वापर केला तर तुम्ही उत्पादन वाढवू शकता, पाणी आणि खत वाचवू शकता, कीड नियंत्रण सोपं करू शकता. मून सायकल म्हणजे काय? चंद्र 4 मुख्य अवस्थांमधून जातो: अमावस्या, शुक्ल पक्ष, पौर्णिमा, कृष्ण पक्ष. या प्रत्येक टप्प्याचा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. पेरणीसाठी योग्य दिवस: अमावस्ये ते पौर्णिमा, वॅक्सिंग फेज, वरच्या भागाची वाढ, पाने, फुले, फळे. योग्य पिके: भाजीपाला, टोमॅटो, मिरची, पालेभाज्या. पौर्णिमेनंतर मुळांची वाढ जास्त होते. योग्य पिके: गाजर, कांदा, बटाटा. पाणी आणि खत व्यवस्थापन: मून सायकलनुसार मातीतील ओलावा बदलतो. पौर्णिमेच्या आसपास पाणी जास्त उपलब्ध, अमावस्येला कमी ओलावा. त्यामुळे पाणी योग्य वेळी दिलं तर बचत होते. खताचा परिणाम जास्त चांगला दिसतो. जैविक कीड नियंत्रण: चंद्राच्या टप्प्यानुसार किडींची हालचाल बदलते. कृष्ण पक्षात वॅनिंग फेज, कीड नियंत्रणासाठी योग्य वेळ. वापरा जीवामृत, दशपर्णी अर्क, नीम अर्क. त्यामुळे कीड नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने करता येतं. फायदे, बेनिफिट्स: उत्पादन वाढते, पाणी बचत, खताचा कमी वापर, मातीची गुणवत्ता सुधारते, खर्च कमी म्हणजे नफा जास्त. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, पेरणीआधी मून कॅलेंडर बघा, योग्य टप्प्यातच पीक निवडा, सेंद्रिय पद्धती वापरा, प्रयोग करून पहा आणि अनुभव घ्या. सुरुवात छोट्या क्षेत्रातून करा. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल, व्हिडिओ लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि फार्म टेक राहुल या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे तुम्हाला मिळते खरी आणि उपयोगी शेती माहिती. धन्यवाद.